पेटी लावायचं आपण चालू चालू बंद आहे काय चालू चालू आहे येते त्यांची माणसं देते पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती आला प्राप्त काळे 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 कुठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जगभरी प्रार्थनाची दोर पांडुरंग ध्याने जागृते स्वप्ने पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण नवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकासने तुका तुझी तोहा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीव गागरा
सांगे कैलासवासी बाळकृष्णजी नखाते, ज्यांना नाना म्हणायचे तुम्ही, आणि कैलासवासी कमल आई नखाते, ज्यांना नाणी म्हणायचे. एक जणाला जाऊन 3 वर्ष झाली, आईला जाऊन 2 वर्ष झाली. येणाऱ्याला जावं लागतं हे माहीत असून सुद्धा अंतःकरण वेदनेनं भरून जातं. त्याचं अर्थ ज्याला संवेदना असतात. मी नेहमी म्हणतो, वेद पढ़ना आसान है, लेकिन किसी की वेदना पढ़ना बहुत कठिन है. हे 2 बंधू राम, एक हरेश भाऊ, दुसरे रमेश भाऊ. त्यांचा दोघांचा समग्र परिवार. या परिवारानं दिलेल्या आमंत्रणाच्या प्रित्यर्थ तुम्ही चालू ठेवायचं. सगळी मंडळी कीर्तनाला आलाय. जळतील पापे जन्मांतरीची, नामसंकीर्तन साधन पे सोपे. जगामध्ये सोप काय वर सगळ्यात? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. सगळ्यापेक्षा सोपं जर काय असेल तर लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. मला जास्त दिवस नाही सहवास लाभला या जोडीचा. आईला तरी थोडंफार भेटलो मी, पण नानांना भेटायची संधी नाही मिळाली. दुःख शरीर असेपर्यंत असतं, हे लक्षात घ्या. माणसं गेल्याच्या नंतर वेदना संपतात असं लोक म्हणतात, पण नाही. जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत ती दुःख राहणारच. ती पोकळी भरून निघत नाही. किती जरी मरमर केली, तुम्हाला एक वाक्य सांगू, जुन्यामध्ये आणि आपल्यामध्ये एवढा एक फरक असतो. थोडं मोकळं बोलतो मला. आमची आई आहे ना, चिमण्यांना दाणे टाकते. मी माझ्या घरचं बोलतोय आणि घरच्यांच्या समोर बोलतोय आणि घरच्या सारखं बोलतोय. ती चिमण्यांना दाणे टाकते माझी आई रोज सकाळी. तर आई जर गावाला गेली ना, तर त्या चिमण्या आमच्या घराच्या समोर येत नाही. कोण सांगत असेल त्यांना की तुला दाणे टाकणारी माऊली या घरात नाही. आणि जर ती वापस रात्री आली तर सकाळी परत चिमण्या 6 वाजता दारामध्ये जमतात. आणि नाहीच आईनं दाणे टाकले तर तिच्या अंगावर येऊन बसतात. प्राण्यांना सुद्धा कळतं की आपल्याला सांभाळणारा कोण आहे. विठाला शांत आहे का? सप्ताहाच्या कीर्तनाची पद्धत भिन्न असते. काल्याच्या कीर्तनाची पद्धत भिन्न असते. पहिल्या दिवशीच्या कीर्तनाची पद्धत भिन्न आहे. मागणीच्या कीर्तनाची पद्धत भिन्न आहे. आणि श्राद्धाच्या कीर्तनाची पद्धत. तिसरं श्राद्ध आहे. पण एक वाक्य नीट ऐका, जे श्रद्धेनं केलं जातं ना त्याला श्राद्ध म्हणतात. आणि ज्याची कोणाची श्रद्धा नसेल आणि त्यानं जर हे श्राद्ध केलं तर ते पोहोचत नाही. मी पुन्हा प्रांजळ बोलतो, ऐका. माणसं निघून जातात. आता गोष्ट अशी आहे,
कार्यक्रमाला जी मंडळी उपस्थित आहे थोडासा अतिशय शांत तुम्ही ऐकताय सगळेजण. पिन ड्रॉप सायलेन्स आहे, एकदम शांत. इतके टाळकरी आहेत, हे फार आनंदानं सांगू इच्छितो की सप्ताहाला सुद्धा इतके नसतात. इतके टाळकरी आहेत. सांगू थोडं मोकळं. इतके टाळकरी आहेत. काही ठिकाणी टाळकरी असतात, माणसं नसतात. पण 3 वर्षाच्या नंतर सुद्धा नानांच्या नाणीच्या श्राद्धाला तुम्ही जमताय, त्याचं कारण त्यांनी काळेवाडीवाल्यांना दिलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची ही पावती आहे. विठाला सुंदर पखावाज आहे. महाराष्ट्राच्या पखावाजातलं वैभव आहेत गंभीर महाराज. गायनातले अतिशय गोड आदरणीय येवले गुरुजी आहेत. आदरणीय आमचे साक्षात परमेश्वर महाराज आहेत. सगळी आमचे पांचाळ महाराज, सगळे टाळकरी भाऊ, तुम्ही दिंडीतले वगैरे सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. एखाद्याचं नाव नाही घेतलं तर नाराज होऊ नका, कारण मी माझ्या बायकोचं लवकर घेत नाही. नाव घेण्यासाठी नसतात, नाव आत ठेवून त्या पद्धतीने वागण्यासाठी असतात. वाक्य नीट ऐका, पुन्हा काय सांग. भगवान ज्ञानोबरायांचं नाव मी घेतलं, फार मोठा पराक्रम नाही केला महाराज. ज्या दिवशी ज्ञानोबराय सांगतील त्या पद्धतीने मी जगायचा प्रयत्न करील, त्या दिवशी त्या नामाचं सार्थक होतं. लक्षात घ्या. नाम तो सभी लेते हैं, चोर लुच्चे और उचखोर, जिस नाम से ध्रुव और प्रहलाद तरे, वो नाम था कुछ और. एक वाक्य आहे. इतकी निश्चिंतता आहे महाराज. ऐका, लक्षात, अतिशय शांततेने ऐका. किती आयुष्य दिलं म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल सगळेजण. मोकळं बोलायचं, आपण अर्ज करू देवाकडं आणि तेवढं मागून घेऊ. किती दिलं म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल. माणसाला कुठपर्यंत जगा वाटत, मरा वाटत नाही. एक वाक्य मोठं बोलतो, ऐका. जगण्याच्या सगळ्या इच्छा संपल्या आणि श्वास शिल्लक राहिले तर तो माणूस इथं असला तरी मोक्षात असल्यासारखाच असतो. वाक्य नीट ऐका. जगण्याच्या सगळ्या इच्छा संपल्या आणि श्वास शिल्लक आहे तर तो इथं असला तरी मोक्षातच असतो. आणि जगण्याच्या खूप इच्छा शिल्लक आहेत आणि श्वास संपून गेले, त्याचा मोक्ष नाही, त्याचा मृत्यू होतो. लक्षात. जगाव कोणाला वाटत नाही महाराज. इथं बसलेले कोणी हात वर करा, मला मारायचे नाही, करा हात वर. कारण आपण मृत्यूला हात वर करणारी माणसंच नाही. कसं जगायला पाहिजे ही जशी गीता शिकवते ना, तसं कसं मरायला पाहिजे हे भागवत शिकवते. वाक्य नीट ऐका. मृत्यूचा सुद्धा अभ्यास आहे. एक एक क्षणाची कल्पना करा. तुम्ही जर खरं शांत ऐकत असाल ना, थोडं अवघड सांगतो पण कळवून घ्या. माणूस श्वास ज्या वेळेला बाहेर सोडतो आणि वापस आत घेत नाही, त्यावेळेला ते काय असतं. मी घरी जाऊ का माझ्या, मला मोकळं बोला. मी काय म्हणतोय लक्षात येतं. श्वास बाहेर सोडलाय आणि आत ओढला नाही, असा टाइम येतो का तुमच्या जीवनात का नाही येत नाही. पावलं ठीक आहे तुम्ही. श्वास बाहेर सोडलाय आणि आत घेतला नाही असा पॉइंट येतो का नाही. प्रत्येक श्वासाला येतो. प्रत्येक श्वासाला असा पॉइंट येतो की तुम्ही श्वास सोडलाय आणि आत ओढला नाही. ते काय. माणसं ते मृत्यू म्हणायला सुद्धा घाबरत. ते काय. बरं, अजून एक वाक्य बोलू का. तुम्ही भविष्यात मरूच शकत नाहीत. लिहून घ्या माझ्या. आपल्याकडून एक वाक्य लिहून घ्या. तुम्ही भविष्यात मरूच शकत नाही. मेले तर वर्तमानातच मारू. भविष्यात मृत्यू येत नसतो महाराज. काय येतो सांगा ना.
भविष्यात मृत्यू येत नाही आणि भूतकाळात तुमचा मृत्यू झाला, मग मृत्यू कधी होणार आहे? वर्तमानात म्हणजे तो आत्ता होऊ शकतो, 5 मिनिटांनी होऊ शकतो, घरी गेल्यावर होऊ शकतो, रात्री काही जण झोपले सकाळी उठतच नाही. आता असं म्हणल्यावर रात्री झोपत बी नाहीत लोक. प्रत्येकाला भीती आहे मी मरेल, प्रत्येकाला भीती आहे मी मरेल. पण एक वाक्य सांगू, मला बास झालं असं मला म्हणता यावं आणि देवाने म्हणावं नाही अजून थोडं जग, असा फक्त एकच महात्मा होऊन गेला, त्याला भगवान ज्ञानोबा म्हणतात. त्यांना वाटलं बास मी समाधी घेईल, पण देव म्हणले नाही तू अजून राहायला पाहिजे. आणि तुम्ही जर म्हणलात ना मी अजून राहायला पाहिजे, देव म्हणेन तू आत्ता आलं पाहिजे. अकाली मृत्यू होते तुमच्या लक्षात, मृत्यू सगळ्याचा होणार. एक अजून गोष्ट होत आहे, अवघडातलं सांगायचं नाही मला, पण तुम्हाला सगळ्यांना सोपं सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अजून मिळाला नाही, तुम्ही अजून मिळाला नाही, पण एक वाक्य कायम लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सगळं लागणारं सामान तयार आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, नीट आहे का मी काय म्हणाले? तुमचा कपडा तयार आहे, तुमचा कपडा तयार आहे, तुमची लाकडं तयार आहेत. वाक्य नीट आहे का? तुम्हाला उचलणारे तयार आहे, तुम्हाला पेटवणारा ते तर तुम्हीच तयार करून ठेवला. मला काढीला लक्षात आहे. प्रत्येकानं आपापली सोय केली आहे का नाही? केली आहे का नाही? बरं मला सांगा, मृत्यू आहेच का? कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. छदरिया झीनी रे झीनी शुक्रदेव ने निर्मल की जो हस्त कमल का झरिका बनाया नौ 10 मास बुनन बोलाए मूरख मैली चलिया. याला म्हणायचं वाजवणं, त्याला म्हणायचं सगळं. काही ठिकाणी आपण असं म्हणावं झिनी रे तीन जे जमत नाही ते करायचं. मी पुन्हा पुन्हा विचारतोय, आता हे शरीर दिलंय ना, हे शरीर याला काय म्हणायचं? बोला ना प्लीज. शरीर म्हणजे आमचं म्हणजे शरीर, तुमचं बरं हा कोण आहे? वा छान, किती सुंदर उत्तर दिलं. माणूस एवढं जरी कळलं ना आयुष्यात,
एवढं जरी कळालं आयुष्यामध्ये की हा माणूस आहे तरी संपला आपलं. माणसानं माणसासोबत माणसासारखं वागलं की त्याला माणुसकी म्हणतात, लक्षात. पण अजून एक वाक्य सांगतो, कोंबड कोंबड्याला कवाच खात नाही, बकर बकऱ्याला, वाघ वाघाला, पण माणूस माणसाला सोडित नाही. मला तर ऊसाच्या दुकानावर बसल्यावर असं वाटतं ते रस काढीत नाही का, आपल्यालाच दया येते, आता नका घालू बाबा त्याच्यात असं वाटतं. पण ती तरी सुद्धा मूड पित तिरगाय, ठिपका निघत नाही त्याच्यातून, तरी सुद्धा तीनदा हानीतच तस. एक वाक्य बोलतो सांग, दादा जो रोल मला दिलाय ना तो रोल मी जर चांगला केला तर नाटकाचा मालक खुश होत असतो, लक्षात घ्या. आणि प्रमोशन होतं, तुम्ही लक्षात घ्या. रहीम नावाचा एक मुस्लिम साधू आहे. आता लोक म्हणजे मुस्लिमाचं कशाला सांगायचं. मी एक वाक्य बोलू का, साधू कोणचा बी असला जाती ना पूछो साधू. तो रहीम नावाचा साधू आहे, त्याने देवाला एक श्लोक लिहिला होता महाराज, संस्कृत मधून. त्या संस्कृत मधल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे प्रभू, तू आतापर्यंत मला या रंगमंचावर अनेक भूमिका दिल्या, भूमिका तुझ्या मनावर होत्या. कधी तू मला स्त्री केलंस, मी ते पात्र निभावलं. कधी मला कुत्र केलंस, मी ते पात्र निभावलं. कधी मला गाय केलंस, मी ते पात्र निभावलं. जर मी चांगला कलाकार वाटत असेल तर आता पुढचा जो रोल द्यायचा आहे ना तो माझ्या मनावर दे. कळतंय? अशी म्हणायची हिंमत आहे आपली. त्याला कर्म चांगलं करावं लागतं महाराज. तो म्हणला, जर मी काम चांगलं करतोय हे तुला कळत असेल ना, मी जर चांगला अभिनेता असेल तर तू एक काम कर, इथून पुढचं जे रोल येणार आहे ना तो मला माझ्या मनावर दे. आणि जर तुला रोल माझ्या मनावर द्यायचा नसेल आणि मी काम चांगलं करत नसेल तर मला इथून पुढे जन्माला घालू नका. म्हणजे फायदा कोणाचा? मना येईल तो जन्म देई, भलत्या कुडी भलत्या ठाई, मी साकडे घालीत नाही, हृदयाहून त्वान बजा. तुला वाटल तिथं जन्म घाल, मना येईल तो जन्म देई, भलत्या कुळी भलत्या ठाई, मी साकडे घालीत नाही. फक्त एक आठ आहे, हृदयाहुनी त्वानवर. तू बाजूला नाही गेला पाहिजे. आणि तुम्हाला एक वाक्य समज, ते बाजूला नाही गेला ना की मृत्यू नाही, लक्षात. मला या परिसरामध्ये कुठेही कीर्तन करायला की डमाले महाराजांची आठवण येतेच ना, काय नाही लागलं येते. डमाले महाराजांचे आमचे जोडीदार महाराज आहेत ना, ते थोडे फार गोड प्रकरण महाराज, समर्पित जीवन. आता अभ्यास करा. मी आलो, रमेश भाऊ हरेश भाऊ दोन्ही बहिण्यांना असं बोललो, सांत्वन केलं. त्या सांत्वनानं त्यांना काय मिळेल बरं? नाना नानी मिळते काय? हा बरं, माझ्यासारखे कोणचे महाराज आले म्हणजे मिळते? शेकडो महाराज एक ठिकाणी आले तरी नाही मिळायचं. म्हणून माझी प्रांजळ भूमिका असते, ज्या कुटुंबातला एक माणूस गेला ना तरी ते कुटुंब उघडं पडतं. इथं तर दोन्ही गेले ना, कुणीच राहिलं नाही. ना जेवलास का विचारणारी माय राहिली, ना घाबरू नको म्हणणारा बाप राहिला. पण एक वाक्य फार लक्षात नाही, इतकं निश्चित जीवन अजून भगवंतानी कुणाला दिलं नाही जितकं तुम्हाला दिलं. इतकं निश्चित कुणालाच नाही. तुम्हाला सगळ्यांना विचारतो बसलेल्यांना, मला फक्त एक उत्तर द्या. उद्या सकाळी चहा पिण्यासाठी तुमच्याकडे साखर, चहाची पावडर आणि दूध आज तयार आहे का नाही? काळीवाडी आहे, माझ्या शपथ आहे, खरं सांग, आज आहे का नाही? उद्या दुपारी जेवण्यासाठी लागणारी सगळी वस्तू घरात आहे का नाही?
5-7 महिने चांगले कपडे घालू शकतात, इतके कपडे घरात आहेत का नाही? लोकाचा आपण सहज काटा काढू इतके पैसे आपल्याकडे आहेत का नाही? मी काय म्हणतोय कळतं? एक छोटीशी विनंती करतोय महिला मंडळीला, थोडं थोडं पुढे सरका आहे. माग नका बघू, काय बघायची गरज आहे माग? लोहित माझं डोकंच उठील माग बघू. पुढे सरका. आल्या 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 या चला. किती कमाल आहे महाराज बघा. सरकण्याची कमाल बघा, निस्तास करतो. हा बोल, मी बोलतो, फक्त तुम्ही दादा. पुरुषांनी पण पुढे सरा जरा थोडं सरा. हा ह्या सांगितलं येतात तुम्ही. एक फूट सरा पुढं. 1 फूट म्हणजे काय भाव येते? 1 फूट सरा भाव काय येडे हो? 1 फूट सरा अहो, नुसतं सुदवर काकरी गेली तर मारी दे एक नका. लक्ष द्या. आपला विषय तो चाललाय की उद्या सकाळी तुमच्याकडे खायला लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे आज तयार आहे. दीदी त्याला धक्का नको. हा लक्ष द्या. आहेत ना? आहेत ना? चला माझ्याकडे लक्ष द्या. सकाळची वेळ आहे. मी अभंग जाणीवपूर्वक घेतला. जाणीवपूर्वक. हा नाथबाबांचा अभंग आहे. नाथबाबा म्हणजे ते ज्यांनी मृत्यूला जिंकलं होतं. थट्टा नाही सांगायला. फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी जनार्दन स्वामींचा जन्म. फाल्गुन वद्य षष्टीला जनार्दन स्वामींना दत्तांचा अनुग्रह. फाल्गुन वद्य षष्टीला समाधी सोहळा त्यांचा. कुणाचा? जनार्दन स्वामीचा. एकनाथ महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य षष्टीस. एकनाथ महाराजांना अनुग्रह फाल्गुन वद्य आणि नाथांचा फाल्गुन वद्य षष्टी. गुरु ज्या तिथीला जन्मले त्याच तिथीला शिष्याचा जन्म. गुरु ज्या तिथीला अनुग्रह मिळाला त्याच तिथीला त्यांना अनुग्रह, आणि ज्या तिथीला गुरूंनी देह सोडला त्याच तिथीला आपला देह सुटावा. याला योगायोग म्हणायचं का योग म्हणायचं का पतंजली म्हणायचं? म्हणजे मला सांगा, मृत्यू तुमच्या हातात आहे का नाही असं सांगा. नाही? आता तुम्ही काय म्हणलात? आमच्या. तरी बी मला प्रांजळपणे सांगायचं, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही फ्रेश असता. तुम्हाला माझी शपथ आहे भाऊ, खरं सांगा. एसी कॅबिन मध्ये बसलेली रात्रभर झोपलेली माऊली सकाळी ज्या वेळेला उठते ना, इतकी सिरियस असते. आणि सडकाला दगड फोडणारे ज्या बायका आहेत ना, मी थट्टा नाही सांगायला. जी दिवसभर नवऱ्याच्या सोबत दगड फोडू लागते ना, तुम्हाला अजून एक मजा सांग. काही जणांच्या डोक्यात असं फॅड आहे, जास्त काम केल्यावर खूप म्हातारं दिसतं म्हणतात. आणि प्रत्येकाला तरुण दिसायचं, स्लिम. तुम्हाला प्रांजळपणे बोलू एक वाक्य. माझी भूमिका नाही सांगायला, पण महाभारताची भूमिका आहे. द्रौपदी आई वनवासामध्ये 1000 माणसाचा स्वयंपाक रोज करीत होत्या. किती माणसाचा? तुम्ही सांगा, किती माणसाचा? 1000 माणसाचा स्वयंपाक त्या रोज करीत होत्या. आपण कितीचा करतो? मम्मी पप्पा दोघांच गप्पा. त्याच माईक बंद करा, काही बी येते त्याच्यातून. विठाला विठाला. दोघांच्या स्वयंपाक. बरं, दोघांच्या स्वयंपाकामध्ये अजून एक गोष्ट विचारतात, भाजीमध्ये मीठ लागतं का नाही लागत? आता यांना विचारलं महाराज की असे बसते जणू काय आपला कीर्तनाचा काही संबंध. भाजीत मीठ लागतं का? मोकळं बोलायचं, पटपट. लागतं भाजीला का तुम्हाला? म्हणजे भाजीला मीठ लागत. एका गावात असाच प्रश्न विचारले. एक म्हातारी म्हणली, उलट्या जुलट्या काय?
भाजीला मीठ लागतंय का? तर तुम्ही काय म्हणला? लागतंय. मी म्हणलं भाजीला का तुम्हाला? तर तुम्ही काय म्हणता? आम्हाला. म्हणजे भाजीला मिठाची गरज भाजीला नाही, पण आजीला मिठाची गरज तुम्हाला आहे. बरोबर आहे? तसं संसारामध्ये आता मला सांगा, हा जो रस्ता आहे ना, हा पलीकडे हायवेला लागला, बोला ना राव, हे आणि असं खाली कुठं चालला? हा पुण्याला चालला खाली, आणि इकडं बोला ना पाटापाटा. बर, इकडं मुंबई, इकडं रस्ता कुठं चालला? इकडं पुणे. इकडं रस्ता चालला का तुम्ही चालले? रस्ता चाललाय पुण्याला. काय बोलत आहे, शिकल्या सवरलेले लोक. रस्ता चाललाय का तुम्ही चालला? आता उत्तरच देत नाही. रस्ता चाललाय पुढे का तुम्ही चाललाय? तुम्ही चाललाय. तशी सुख दुःख तुमच्या जीवनात यायला लागली का तुम्ही तिथं चालला? ती येत नाही, ती जिथल्या तिथंच आहे. आता तुम्हाला माझ्या सांग, तुमच्या सुख दुःखाच्या व्याख्या सांगतो, ऐका लक्ष द्या. तुम्ही आता निकाल लागला आणि मुलाला विचारलं, पिल्लू किती मार्क आले बेटा तुला? तर मुलगा म्हणला 74. किती? मला सुद्धा इंग्लिश मध्ये सांगावं लागतं. 74. तुम्ही एकच प्रयोग करा, बाकी काय करू नका. दुसऱ्यानं जर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला ना, तर तेवढा मराठीत सांगा. पण तुमची पाठ थोपते. तो काय तुमचा नंबर? नाही आता इंग्रजाच्या गरजेत आपण मराठी नाही बोलताय. बरं मला सांगा, सोपं काय? मी तुम्हाला स्पष्टपणे त्या भूमिकेपर्यंत न्यायलोय. फक्त आता की जीवनामध्ये अशा सरळ सरळ अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षात येईल की सुख दुःख जिथल्या तिथंच आहे. मुलाला विचारलं किती टक्के मार्क पडले? मुलगा काय म्हणला? 74%. आणि त्याच्या आईनं विचारलं तुझ्या मित्राला किती पडले? ते म्हणला 86. आईनं मरुस तर मारलं. कुणाला? इकडे बोला ना. कुणाला? मला? तुम्हाला? मुलाला. 74% पडले तुला आणि 86 मित्राला पडले. म्हणलं की ह्याला मारलं. आणि पुन्हा दुसऱ्या घरामध्ये एका जणाला त्याच्या मित्राला विचारलं किती पडले पिल्ल्या मार्क तुला? ते म्हणलं 64. तुझ्या मित्राला? ते म्हणलं 56. हा शाबास गमा राजा मारला. म्हणजे आपला आनंद कोणावर अवलंबून आहे? बोला ना. दुसऱ्यावर अवलंबून. बरोबर आहे? आणि आपलं दुःख कोणावर अवलंबून आहे? परवा मला एक जण म्हणला, महाराज मी सुखी कधी होईल? मी म्हणलं तुझ्या शेजाऱ्याचा काटा निघाला. त्याच्या सुखाची व्याख्याच ती आहे. तुमच्या लक्षात? आज आम्ही येऊन सगळ्यांनी यांना सांत्वन दिलं तरी यांचं पूर्ण मला फक्त तुम्हाला टप्पा सांगायचा. सगळ्या वस्तू आपल्यापाशी असून सुद्धा गंभीर महाराज येवले गुरुजी ही माणसं आहेत ना, सकाळी उठले ना असे बसतात. असे जेव्हा बायको त्याला पेस्ट लावून यांच्या हातात देईल तेव्हा ही उठत येईल. तरी सुद्धा पेस्ट असंच धरून बसेल. त्याची बायको म्हणते घासावा आता. कवर हातात धरला. आता ज्या वेळेला ते घासा म्हणून असं दोनदा फिरलं ना, मग त्याला कळतं आपण जागे झालो का. बरोबर बरोबर. इतका उदासीचा कारण काय काय? बरं आता त्याच्या वेगळं दुसरा टप्पा. त्याच्या वेगळं चिमणी कावळे यांना सकाळी उठल्यावर हे माहित आहे का की आपल्याला कोणी दाणे टाकणार आहे का? सांगा ना. नाही ना. नाही ना. पण तरी सुद्धा ते चलत नाही, उड्याच मारतात. खुश आहे का? का त्यांना माहित आहे ज्यांनी दिली चोच दाना सुद्धा देणार. हा हे सांगत आहेत मला वापस. आपण म्हणा ज्यांनी दिली चोच. चिमण्याला कळतं, हे चिमण्याला का कळत नाही? मला काय म्हणायचं कळतं? एक तत्व समजून घ्या, एक गणित समजून घ्या. रामायणामध्ये एक घटना घडली होती महाराज. दाटला
चोहीकडे अंधार, देऊ न शकतो क्षीण देह हा, प्राणाशी दाटला चोहीकडे दशरथजी झोपलेले होते. तुम्हाला एक मजा सांगू मला. माणसं गेल्यावर मी खूप जणांच्या घरी गेलो गाव, खूप जणांच्या. ज्याच्या घरी जातो ना, समजा पुरणाची पोळी आता इथं नानाला आवडत असेल, तर ज्या वेळेला पुरणाची पोळी केली जाते ना, ज्या वेळेला पुरणाची पोळी केली जाते त्यावेळेला घास तोंडात जायच्या अगोदर आठवण येते. बरं किती दिवस चालावे, किती दिवस चालावं, मरूच तर चालत. अजून एक वाक्य सांगू. आई गेल्याच्या वेदना, आई गेल्याच्या ज्या वेदना आहेत ना, त्या मुलांना जास्त होतात असं म्हणतात, असं म्हणतात. आणि वडील गेल्याच्या ज्या वेदना आहेत ना, त्या मुलींना जास्त होतात. तुम्ही अभ्यास करा. आता तरी सोपं झालंय महाराज. बाप गेला माणूस तर पोरगी 2-3 तासात हजर, असं नव्हतं अगोदर. इथं जुन्या माझ्या आज्या बसल्या. आजी होतं तुमच्या काळात असं? तुमच्या काळात निरोप घेऊन एक माणूस यायचा, विठाला आणि तो माणूस ज्या वेळेला यायचा ना, तो तुम्हाला असं निरोप द्यायचा की तुझ्या बापाचं लय दुखायलंय आणि तुला लवकर बोलिले. 2-4 साड्या उचलायच्या, तशाच पिशवीत बोचकं कोंबायचं, पाठीवर बैलगाडीत बसायचं आणि बैलगाडी हळूहळू ज्या वेळेला घराकडे निघायची ना, त्या मध्ये बसलेल्या मुलीला असं वाटायचं बैल का पळत नसतील. आणि गावामध्ये गाडी गेली, गावात गाडी गेल्याबरोबर ती माऊली गाडीतून उतरायची ना खाली, एक एक क्षण ऐका, तर गावातल्या गल्लीतल्या बायका सगळ्या दारामध्ये ओट्यावर उभारलेल्या तिच्याकडे तिची वाट बघायला आल्या. त्या बायका ओट्यावर बघितल्या की हिच्या पायाला गोळे यायचे. ती बैलगाडीतून खाली उतरायची आणि पळत जाऊन वसरीवर अंगणात चटईवर झोपवलेल्या बापाच्या छातीवर डोकं ठेवून हांबरडा फोडायची की बाबा तुमची बाहुली आली आहे बघा, विठाला. बाबा बघा ना तुमची बाहुली आली आहे. डोळे बंद मिटून पडलेलं ते बाप एक एक क्षण आठवायचा. बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है. मुलीला काय आठवेल काय नाही आठवायचं हे सोडून द्या, पण ज्या दिवशी कन्यादान करताना दसदसा रडलेला बाप त्या पोरीच्या डोळ्यासमोरून मरुस तर जात नाही महाराज. विठाला कन्यादान केलेला नाही जात माझा, जात नाही. इथं बसलेल्या माझ्या माईने कुणी हात करून वर करून सांगा मी माझ्या वडिलाला विसरून गेले, नाही दादा. या सर विठाला 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 बसा जिथं लक्ष द्या. तस दशरथजी रामाच्या विरहामध्ये असंच ना महाराज कौशल्य आईचा हात हातामध्ये घेऊन
रडत होते. मुखावाटत दुसरा शब्द निघत नव्हता. राम राम राम. एक क्षण झाला आणि विचारलं कौशल्याला, कौशल्या तुला या भिंतीवर काही दिसतं का? आज आठवे मजला श्रावण, पारिधीत मी वधिला ब्राह्मण, त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख दाटला सोहीकडे अंधार. मला श्रावण आठवतो ग, त्याच्या वडिलांनी मला दिलेला शाप. तुला खरं सांगू कौशल्या, क्षमा पित्याला करी श्रीराम. दशरथजी हात जोडून पोराची माफी मागतात. एक वाक्य मोठं बोलतो दादा, लक्षात ठेवा. तुमच्या जिवंत असताना तुमच्या आई बापाच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर तुम्ही किती परमार्थ करा, तो खोटा आहे महाराज. विठाला ज्याला जिवंत आई बापाचे डोळे गाळा वाटतात त्यानं काय, एक क्षण असा आला, शेवटची माफी मागितली. उर्मिले तुझी तर काही चूक नसताना लक्ष्मण केलाय ना, सगळ्या अयोध्येचा मी वनवास केला ग. सौमित्रा शेजारी उभे आहेत आणि एक क्षण असा आला, हातातला हात कौशल्य आईच्या असा गळून पडला आणि कौशल्यानं सौमित्र आईला मिठी मारली आणि मोठ्यानं म्हणली, बहन हमारे नसीब फूट गए. विठाला बहन हमारे नसीब फूट गए. सौमित्रा छोट्या होत्या ना सगळ्यात, त्यांनी मृत्यू जवळून बघितला नव्हता. दीदी क्या हुआ है? तेवढ्यात गुरुजी आले, वशिष्ठजी. आहा. आणि गुरुजी येऊन एक वाक्य बोलतो, दादा नीट ऐका. तुम्ही गेल्याच्या नंतर शेजारी पाजारी रडतील, ही फार मोठी गोष्ट नाही. ते रडतच असते. कुत्रे रडतील ना, गायी रडतात, हे रडतील हे मोठेपणा नाही. पण तुमच्या जाण्यानं एखाद्या साधूच्या डोळ्यात पाणी आलं ना की समजायचं त्या दिवशी आपलं जीवन सार्थक झालं. वशिष्ठजीचे डोळे ओले झाले आणि दशरथजींच्या पायावर हात ठेवून वशिष्ठजी फक्त एकदा म्हणले, राजन बडी जल्दी करती, थोडे दिवस अजून थांबायला पाहिजे. वशिष्ठाच्या पायावर डोकं ठेवलं आणि पायावर डोकं ठेवून कौशल्य आईनं फक्त एकदा विचारलं, प्रभू एवढा मोठा दुःखाचा डोंगर आमच्याच वाट्याला का? विठाला वशिष्ठांनी सांगितलं, बहन ऐका. वशिष्ठजी म्हणतात, हे इकडे लक्ष दे. संसार में रही हो इस तरह, जिस तरह मुंह में जिभ रहती, कितना दिखाए माखन तो चिकना नहीं होती. तुला काय वाटतंय, गेले वाटतंय? राज्य कोण संभाळे? इथे या बहिणी बाळा येतात ना, यांना विचारतात. ठीक आहे, हे दोन्ही भाऊ खूप जीव लावत असतील, पण
त्यांना आजही असं वाटतं एकदा कुठेतरी कोपऱ्या की नाना असले असते विठाला. पण आम्ही कुणाच्या आश्रयाने डोळे दबदबलेले कौशल्याई एकीकडे सौमित्राय करतात आणि वशिष्ठ जे त्यांना तत्व समजून सांगतात हे बघा लक्ष द्या. अयोध्येच्या पटांगणामध्ये मी तुम्हाला विचारतो बसलेल्या सगळ्यांना, तुम्ही नव्हतात त्यावेळेला बी काळेवाडी होती का नव्हती? होती. आता तुम्ही मरून जाताल तेव्हा बी राहणार. म्हणजे काळेवाडी कोणाची? बापाची का आपल्या? नाही माझे तिथं लई प्लॉट आहे. नाही आता फ्लॅट करून टाकतो देव. विठाला विठाला देव आहे. तुम्ही मजा आहे का? देव आहे हा. हा तत्व भूमिका समज. डोळ्यातनं खळखळ पाणी गळतंय आणि कौशल्य आईला सांगताना वशिष्ठजी असं सांगतात, दशरथजी नाही गए. ते म्हणले ते तत्व कळतं मला. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. जे जन्माला आलाय ते मरतंय मलाही कळतं, पण दुःख होतंय ना. तर ते काय म्हणले माहित आहे? हे बघ मला सांग, अंगणामध्ये किती सोपा विषय ना, किती सोपा. इथं बसलेला विचार महिला मंडळी तिकडे आहे का? आता तुम्हाला अंगणच माहित नाही का? अंगण माहित नाही. आता अंगण नावाचं हॉटेल माहित आहे? बाकी अंगण घराला राहिलं नाही. त्या अंगणामध्ये आज हमारे पिया रांगोळ्या फिंगोळ्या भानगडीच नाही राहिल्या बाबा. मम्मीला रांगोळी जमत नाही आणि पप्पाला पोळी जमत नाही. नवीन नवीन लग्न झालेली जोडी असते ना महाराज, दोघ जण नोकरीला असतात, फार खतरनाक अटॅक असतात. बायको म्हणते तिथं रवा भाजून ठेवलाय, तुम्ही पण उपमा करा, तुम्ही थोडा खा मला थोडा ठेवा, एकमेका सहाय्य करू करा. केलंच पाहिजे. आमच्या गावाकडे तर नवरा बायकोनी कामं वाटून घेतले. माणूस बायकोनं सांगितलं धुणं तुम्ही दूध जा मी वाळू घाली जाईल, तुम्ही भांडे दूध जा मी पालते घाली जाईल, तुम्ही स्वयंपाक करी जा मी जेवत जाईल, आणि तुम्ही अंथरूण टाकत जा मी पडत जाईल. एकमेका सहाय्य. मला इथं बसलेले सगळे सांगा, तुमच्या दारामध्ये कधी पक्षी येते? येते? नसले मी कोणाच्या पक्षी बोलायला नाही, समजून घ्या. हे कुठल्या पक्षाचा भूमिका नाही. पक्षी तुमच्या पक्षी कोणचे पक्षी आहेत मला माहित नाही, पण पक्षी ते ज्या वेळेला जमिनीवर उतरतात ना, हसतात, खेळतात, बागडतात, मजा करतात, त्यांना वाटतं ही आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे. पण तुम्ही नुसता असा दगडाला हात लावला उडून जातात. आणि उडून जाताना त्यांना कधीच वाटत नाही की आपल्याला तो चांगल्या बंगल्यात गेलतो तर आपण 10-5 मिनिट अजून बसायला पाहिजे होतं. आणि आमच्यासारखे महाराज मोठ्या सोफा सेटवाल्याच्या घरी गेले घंटा उठतच नाही. छान वाटतं ना ते डनलॅपच्या गाड्या, वरून पंखा इकडून एसी. हे नाही पाहिजे दादा. बघा किती सूत्र बोर्ड आहे. नाथ महाराज काय म्हणले माहित आहे? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती,